नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं. कशा आहात सगळे लोक? बरे येत ना? चला, स्वामींच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने आपलं खूप चांगलं चाललेलं आहे. आणि आता मी आज थोडंसं फ्री आहे, तर आज मी सगळ्यांना भेटणार. माझ्या माझ्या भावजाईला, माझ्या भावाला, भावाच्या पोरांना, सगळ्यांना भेटणार. सुखादाजीला भेटणार, सगळ्यांना आज भेटणार. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. काय झालं माहिती आहे का, मला लोकांनी खूप ऑर्डर दिल्या होत्या मुंबईला असताना. सो त्या लोकांनी मला पैसे पाठवलं होतं. त्या पैशाचं मी माझी खरेदी करून टाकली. मला काय काय घ्यायचं होतं सामान ते मी घेतलं. माझ्याकडे काय वस्तू नव्हत्या मी त्या घेतल्या. मग मी गावाला आल्यानंतर मला टेन्शन आलं होतं की आता मी ह्या लोकांचा माल देऊ कसा. तर कसं ना कसं मी ॲडजस्ट केलं आणि मी माल आणला. आणि माल आपण एवढा बनवलेला आहे ना की सांगायला नको. तुम्ही बघू शकता, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. हा का, तो डब्बा गच भरला आहे. हा डब्बा गच भरला आहे का, बघा, बघू शकता, गच्च भरला आहे हा डबा. मला पॅकिंग करायची, मला पुण्याला जायचं आहे. हा पण मसाला आहे, हा पण मसाला आहे, हा पण मसाला आहे. हे मसाला आहेत, हे 3-4 डबे मसाले आहेत. आणि हे मिरची पावडर ही बनवली मी 10 किलो. ठीक आहे, 10 किलो बनवली मिरची पावडर. आणि ते मला आता पॅकिंग करायचे. तर माझ्याकडे वजन काटा नाही, त्याच्यासाठी मला आज वजन काटा बिरून सगळं करून उद्या मला पुण्यात जायचे. जर तुम्हाला माझ्या कोणता मसाला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की मला पुण्यामध्ये भेटा. स्वारगेटमध्ये येणार आहे. कुठे येणार आहे ते तुम्हाला मी नक्की सांगेन. तर उद्याचं पण माझा एक व्हिडिओ येणार आहे. तर आता मी सगळ्यांना भेटायला चालली. तर हे माझं सगळं पहिलं काम केलं. मला खूप लोकांनी बोललं की तू तुझ्या भाऊजाकडे जात नाही का, भावाकडे जात नाही का, इथं जात नाही का, तिथं जात नाही का. पण पहिलं मी काम केलं, मग दुनियादारी. बरोबर आहे का नाही? कारण की कोणी जर मला भरशावर मला पैसे दिलेले आहेत मसाला करायसाठी, तर त्यांचं आता कुरेल करणं गरजेचं आहे. मला बघायला तर आज पण मला मसाला बनवायचा होता. मला ऑर्डर अजून आहेत. तर हे सगळा माल सगळा पुण्याचा आहे, पुण्यामध्ये पाठवायचा आहे, पुण्यामध्ये द्यायचं आहे. तर मला तर असं वाटतं सगळ्यांसंग मी व्हिडिओ काढेन. पुण्यात गेल्यानंतर 2 दिवस मी पुण्यात राहणार आहे. मस्त एन्जॉय करीन, मस्तपैकी राहीन. कुठं राहणार आहे कुठं नाही हे मी नाही सांगणार, सरप्राईज आहे. ठीक आहे, चला मग. आणि कोणासंग मी फिरणार आहे पुण्यामध्ये ते पण तुम्हाला मी सांगणार आहे, सरप्राईज आहे. तर तुम्ही भेटू शकता मला आणि खूप काय गप्पा मारू शकता. खूप मजा एन्जॉय करणार आहे मी. तर तुम्हाला मी शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा. तर चला, मी माझ्या भाऊजाईकडे चाललेले आहे आणि मला वजन काटा कोण असते घेऊन येते 1 तासभरसाठी. त्याच्यानंतर मी पॅकिंग चालू करते. आणि भरपूर म्हणजे एक जवळजवळ 40 किलो मसाला बनवला आहे मी. म्हणजे नाही, 40 नसेल बघा, कमसे कम बघा 30 किलो मसाला असेल. हां, आणि 10 किलो मिरची पावडर. म्हणजे विचार करा, मुंबईनं आल्यापासून लगातार माझं काम चालू आहे. दिवस रात्र मिरची साफ करत होती. खूप मेहनत केली भावांनो, एकटीने केली. हां, काय आजूबाजूची लोक आली मला थोडीफार मदत करायला, पण बाकीचं सगळं मी एकटीने केलं. तिथं बसणं, उठणं, पॅकिंग सगळं. आता उद्या सकाळच्या गाडी पकडायची आणि पुण्यामध्ये जायचं. तर पुण्यावाल्यांना तुम्हाला जर मला भेटायचं असेल तर नक्की मला भेटा, बिंदास भेटा. तुम्ही माझ्या कोणता मसाला घ्या किंवा नका घेऊ. जर तुम्हाला वाटलं की सुमित्रा आमच्याकडून पण काही ना काही मदत होईल तर नक्की मसाला घ्या. ठीक आहे, तर चला आता माझ्या भाऊजाईकडे जाऊया. ठीक आहे, चला. आता मी डॉगीला सकाळी खायला दिलं, सगळं दिलं. आता मी मस्तपैकी तयार झाली. हे बघू शकता तुम्ही. खूप छान ऊन पडले सकाळच्या पारी. एकदम मस्त वाटते, एकदम वातावरण खूप छान वाटते. आणि मला खूप आनंद होतो आहे. आज मी माझ्या कामाला सुट्टी दिली. आज माझ्या गावाचा बाजार आहे आणि आज माझ्या गावातल्या बाजारासाठी मला व्हिडिओ बनवायचा आहे. मग डॉगीला तिथं मी जागा दिलेली आहे. मच्छा मच्छा झोपलाय. खाऊन पण सकाळ त्याला जेवाय दिलं. मच्छा झोपलाय, तर आता आतमध्ये झोपला असं, झोपून द्या. आणि हे बघा माझं वातावरण सकाळच्या पारी. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये कोण आहे? पुण्यामध्ये खरोखर मच्छा राहतो. तर जमलं तर आपण मच्छाला पण भेटूया. ठीक आहे, तर तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा कमेंटमध्ये. मी मच्छाला भेटेन. मी काय त्याची चोरी केली का, त्याने माझी चोरी केली? तेव्हा एक माणसासंगच भेटणार ना, बरोबर आहे का नाही? आणि माझा मेहना आहे, एक नात्याने मेहना आहे, एक नात्याने बायको आहे. तर बायकोच्या नात्याने नाही त्याला भेटणार. बघा कसा निवांत झोपला मच्छा. तो का बघा, बघा कसा पास चाललाय. अरे लाज दर की तुला थोडीशी. हो तिकडं. हो का, आला. बघा, लाज काढली की बरोबर बाहेर आला. त्याला सकाळ खाल्लंय ना, निवांत झोपतो. बघा, चला आता माझं हे सगळं काम झालेलं आहे. कपडे भिजाय घातलं, तर आल्यानंतर कपडे धुईन. हे माझं वातावरण किती छान वाटतंय सकाळ. तुम्हाला बघा किती छान वाटत असेल ना. मस्त एन्जॉय करते मी. आणि बघा मस्तपैकी तयार झाली मी. आता चालली सुखादाजीला भेटती.
त्याच्यानंतर मी माझ्या भावजाला भेटते, सगळ्यांना भेटते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, रेखाबाईला भेटते. ठीक आहे, चला आता ताळा मारूया आणि जाऊया. मुदाम रेखाबाई तर चालली या. रेखाबाई आता माहिती शिवाय देत असते मला. लई खेळाली बेकार आहे रेखाबाई. चला दाखवते तुम्हाला, रेखाबाईच्या घरी चालली मी आता. वनिता, मी आली तुला भेटायला. वनिता, मी तुला भेटाय आली. आली आली ग मुंबईची केवाली. शुभ्र्या कुठे गेली ग ती? मी तुला कोण बोललंय का बरंच बोलायचं मला? आय शिवले, मग मी कशी दिसती? आज मी सगळ्यांना भेटणार. मी लय बिजी होती. शिवले पप्पी दे मला. चल लवकर, चल चल. मी वनीच्या नातीला भेटा आली या. वा ये बाय, चल. आय शिवल्या, तर पप्पा चालला. मी जाऊ का पप्पाच्या गाडी बसून? पप्पा थांब, मला येऊन दे. तर पप्पा चाललाय तिचा. पप्पा पप्पा मी येऊ का? आली माझी ग लाडाची, आली माझी ग लाडाची. अगं रेखे, तुझ्यावर मला प्रेम झालंय अगं. हा काय मोबाईल लाव एखादा बघितला? मुंबईला नाही बघितलं, मला तुझ्यावरच आहे. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग पिसार. बघितलं बाबांनो, हे दोस्ती कधी तुटेंगे नाही. तोड़ेंगे ना हम कभी साथी हो साथी तेरे बिन. अरे मी लय बिजी आहे ग. अगं काय सांगू तुला, मी एवढा मसाला कुठला. अगं बाय, तर सवनीका जायला टाईम नाही, त्या भापाटली मला भेटायला टाईम नाही, राहिलं सगळं सुका दाजीला बघायला टाईम नाही. सगळी लोक मला कमेंटमध्ये येतात, तुझ्या भावाकडे जात नाही, रेखा बायकडे जात नाही. ह्या घ्या, आम्हाला हागाय जायला टाईम नसतो. हां रेखाबाईला त्या झाली, बघितलं का? रेखाबाई काय खाल्लं रे का? चल माझ्या रेखाबाईला मी आज लय प्रेम करणार. मी मुंबईला पुण्याला चालली आहे. चल तू फिरवून आणते पुण्याला जाऊन. तिकीट काढते की मी. अगं तुला मी फिरवून आणते. आमच्या घरी बारकी चिरकी पोरं आहेत बाई. अगं जीवाला जक्की जरा, जीवाला जगायचं का नाही, हिला कळतच नाही. थोंबीला टाकली कोण म्हणजे कुठं बसायचं बया. अगं तुझ्या अगं तुझं पोट का आलं या बया, दिरके का आली तुझी? 5 महिना लागला बघायचं. अयो न ग, आयो माझा सुबल्या गे. अयो काय पळाली ग ती. शिवरी दाखव का सुबरीला? शिवरे मग पप्पी दे की ग. शिवरे शिवरे पप्पी दे. चल तुला मी आता देवाशी पण तुला फराक आणणार आहे. मी पुण्याला चालली मी आता उद्या. चल तुला मी फराक, तुझी काय साईज आहे सांग? आय 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 माझं पिगू गय पियू गय. हे माझं बोगा, ही माझी रेखाबाईची नाथ आहे. कशी वाटती? हिला मी फराक आणत्या आला ना त्याच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ बनवते. कसली फराक आणची? हाय म्हण, हाय हाय म्हण, हाय म्हण की हाय. आय माझं चिवलं दाखवली मी. जाऊन दे जाऊन दे की. हिच्या पण व्हिडिओ काढते चिवलीच्या इकडे. चिवल्या हे नाचू आपण दोघी जण. हा आली मुंबईची केळीवाली, आली मुंबईची केळीवाली. या की का चिवल्या? अय्या माझी चिवली बघा. ही रेखाबाईची नाथ आहे बघा. हिला कोण म्हणत का हिला नाथ आहे म्हणून? आता वाटते की नवी नवरी आहे, नांदाय आली नाही. खरं सांगते रेखी आली. अगं बघ की तुझा चेहरा जरा. होय की? हा काय तुझ्या चेहऱ्यावर काय खुशी आली. हा शब्द मी वापरला ना की तू आता नांदाय आली म्हणून. तो चेहऱ्यावर तिचा आनंद काय दिसतोय. हे तुम्ही गोल केलं केलं का? आज ना रेखाबाईला म्हणते चिवड्या मला पप्पी द्या, आपल्या मावशीला पप्पी द्या. कोण लागते की मी? हिची कोण लागते? मी कोण लागते बाई? मी तुझी आजी. आजी आजी कन्या ग बाजी. आहे माझा चिवल्या गई बघा. चला भावांनो सगळ्या भेटते. ठीक आहे, चला दाजीला भेटू. सुका दाजीला गुलाबाचं फुल घेऊन जाऊ. माझं गुलाबाचं फुल कसं हळदीनं माकलं टरंग टरंग टरंग. हे कुठं चांगलं आहे ग फुल? ती मोठं बघून नाही त्यांच्यासारखं. त्यासारखं वय दबऱ्यासारखं वय बघा. नको मला खायला चिवडा. अय्य गुलाबाचं फुल नको बाय. ते चांगलं वाटलं, बारीकच छान वाटते. हाय का नाही? बघा बघा चिवले. चला बाय. हे बघा मी डोक्यात घालू का? एक फुल डोक्यात घाल की तुझ्या हाताने. हे बाबू एक फुल अजून काढ की डोक्यात घालायला.
ती नाही फुलं आपली असं घाल डोकं मोठं ए ताई रे तुझं घे फुल आता बस की एकच. हा हा धण्याला द्यायचं केक म्हणती एक धण्याला पण देऊन टाकाव हा लय मजा येईल मग धान्याची आणि माझी वा थांबा थांबा इथंच होती एक फुल बघा इथंच होती धान्याची मग मजा घ्यावा धान्य असन तर अयो काटा टोचला गे मला काटा आ पडलं बाया खाली बाया धान्या खाली पडला ग बाया धान्याकडे ती फुल आहे बाजार दाताला किही लागलं ग जाऊ दे मी लावते डोक्यात काय? द्यायचं पाणी. होय आहे की बरं की आपलं आडाचं घरचं घेतलेलं बरं की. मग आता काय रोज तुम्हाला शेवटचं कुठं आणायचं. चल बाई जाते जाऊ का गे का बाय चालेल मी भेटायचं ये दुपारी भेटा माझ्याकडे आज काय काम नाही मला काय नाही बघू बाई बसू का आज आम्हाला काम आहे. अग माझं गुलाबाचं फूल कसं हळदीनं माकलं लेका बाय काय भारी दिसतंय गुलाबाचं फूल तुझी माझी जोडी लय भारी दिसतीये पण काय पण म्हण मला लावू दे इथं. ना काय बाया मला सुकाल द्यायचंय की जाताना सुकाला. नको बाय नको असं नको नको काय गं बाई? ते डोक्याचं जाऊ सुकाल द्यायचंय जा एवढा प्रेम करतो सुका मला काय झालं? बघ पटल्याच्या तुझ्या उसात म्हणते पायाला. चला म्हणते नको कोण बघन मला यो काटा मला ग बाया 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 मला लेकराला जाऊ का शुभ्रा जाऊ का शुभ्रा सांग टिकता इंस्टाग्राम काढणार मी त्या सांग हिला इंस्टाग्राम काढ फक्त हिला लय नाद आहे बघा व्हिडिओ बघायचा लय नाद आहे माझ्या बायला तर कशी बघती मला त्या मशेगत बघते या हिला आता मी पुन्हा चालली हिचं माफ काय काही ना किती वर्ष जाईल 2 वर्षाचा बर्थडे कधी आहे मग चला बर्थडेला हिचा मी माझ्यातर्फे तुला केक बी देणार मी केक पण बरं पप्पी पण द्यायला लागेल एक पप्पी होय म्हणते बघा रेखा बाय माझी नाराज नको जाऊ गो मुका किती जवाडी मला जवारी म्हणते वय ग बाजीन दे आ बांधते ती बांधते मुका किती. रेशा करमत नव्हतं मी म्हणलं तर ह्या बाजीने रेखा का जाणारच नाही मुदाम पण दिलं आहे की मानता नाही हाय का नाही बाबा व्हिडिओ काढायसाठी येते. नाही हिरो नाही काढ बस चल जाऊन दे चल जाते सोना भेटायचं आज बाय चिवले अगं हा कितली राहिली इथं सवरला भेटायचं म्हणजे अगं मी किती दिवसात तिच्याकडे गेली पण नाही कुठली सवरली? माझी सवय नाही दादाकडे तू कुठे गेली 40 किलो मसाला बनवलाय ना चला मुंबईला जाऊन आली आणि लागली बाई सांगायला. ए मुंबईला जाऊन माघारी आली माघारी आज 8 दिवस झाला आली तो का हो 8 दिवस झाला आली तिला माहित नाही अजून. विचारायचं नाही कुणाला माझी चौकशी आपण कुणाला चौकशी विचाराय बाजून दे 8 दिवस झाले तिला आज माहित नाही मी आली नाही म्हणून तिला वाटलं मी आलीच नाही चौकशीच केली नाही आपण. बरं कर 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 बाय चिवले बाय बाय ग बाय हा अगं तिकडंच खाते कुठं पाव खाते कुठं बिस्किट खाते काय ना काय काढते दिवस होय की. मशाला करून काय घालून देते काय? बघ बघा माझा व्हिडिओ बघती हे चालत आय कुत्र्याला मच्छच बनवलाय काय प्रेम करते ती बया ए केव्हा बघितलं तो व्हिडिओ अगं सगळ्यांनी फोन केला पाहुण्या लावल्याने मच्छाला सांगा संभल मच्छाला सांगा संभल अगो बाई ते मच्छा तर माझ्या अंगावर चुलतं या चला बाबांनो सगळ्यांना भेटते आज चला सोचती हो जो भी होगा देखा जाएगा कल के लिए है आज जिंदगी में आज के जाऊन द्या मेलं म्हणजे गेलं रेखाबाला माहीत नाही 8 दिवस झालं मी आली गावाला तर तिला माहीत नाही ही गुलाबाचं फुल लावलं डोक्यात ही सुका दाद्याला द्यायचं वा मजा करायची आज बघा किती आनंद घेते मी आज मी सुट्टी केली मसाला बनवायची आल्यापासून लगातार मसाला बनवते मी माहिती आहे का तुला टाईमच नाही भेटायला चला राणी म्हणते वर बी झेंडा खाली बी झेंडा का हाय सुका दादीला प्रपोज करायला चालली बाया मी अगं तो बेचैन झालाय आता कुणाचं विचारते बाय आली वय आणि बाय आली वय मला जाऊन भेटून येते म्हणलं उभे म्हणलं एकाने पप्पी बिप्पी देते जरा घालता हाय जरा हाय का नाही बघा गुलाबाचं फुल किती प्रेमाने आणलंय मी बघा राणीला भेटली इकडं किती दिवस झाला आलीच नाही बाया मसाला बनवत बसले का राणी मी तिकडं आता झाला 40 किलो झालाय हा मिरची पावडर बनवलं 10 किलो 30 किलो मसाला बनवलाय विचार करा बाबांनो एवढा मसाला रात्र दिवस तरी काय मी मसाला दाखवला नाही तुम्हाला लोकांना की लोकांच्या डोळ्यात येते म्हणून माहिती आहे का चला आता जाऊ माता सवर नाही का ओय पाटील पाटील बा काय झालं ग अगं बोला तरी काय मी इकडं आली या पाटलीन बाय
चला पाटलीबाईला पण आवाज देते, नंतर भेटू आपण. आता आली मी सुवर्णाकर. अगं बाय गे गेट लावला बाय, गेट पण खुला नाही, मला एवढं ताकद नाही माझ्या अंगात. हाय कुठं द्या, हाय आली आली ग मुंबईची वाली. हाय काजल, कशी आहे माझी काजल? अगं काजल, हाय ओम, कशा हाय? जर तुमची किती दुधाची, दूध ह्यात भरून द्या. काय बा तुम्ही लोक येतच नाही तिकडे आमच्याकडला का? कायला काय जाता वम काय केलं जेवायला बाहेर? काजू का करते का बाहेर? आहे माझ्या काजल, मी आज पैसे देणार आहे खायला. किती देऊ बाय तुला? माझी काजल बोलून ती पैसे देणार मी. काजू किती देऊ? चल इकडे इकडे, चल लवकर इकडे 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 बस बाय. मग आली आली पोळ पोळ. पैसा बोलता है, हे पैसा बोलता है, हे पैसा बोलता है, हे पैसा बोलता है. काय देऊ? किती देऊ पैसे तुला? 20 रुपये. बरं ठीक आहे. तिने मला 20 रुपये मागितलं, तिला 20 रुपये देणार. तुला किती हमेशा देते का नाही पैसे मी? जाऊ दे, माझी पोरगी आहे, तिला 20च्या ऐवजी मी 50 रुपये देणार तिला. माझ्याकडे 20 रुपये सुट्ट्या आहेत, पण मी तिला 50 देणार. पप्पी बाय. आय माझी पोगी काजी, माझी पोगी आहे बाय काजी. हे बघा किती आम्ही दोघे जण सगळ्या मायले की. किती दिवस बाई तुला मी पैसा आजपर्यंत? 50 नाही हां 60-70 दिले. बघितलं, काल पण आलती मी तुला भेटाय ना ग, काल पण पैसे देऊन गेली. तिला माहिती आहे हे कर. आता हे पैसे दिलं असतं ओमला बिमला, पण ओम माझं कामच करत नाही आता. हां काल मला बघून पोहतोय, तिकडं आला होता आणि मला बघून पोहतोय. मग थांबायचं माझ्या सांग बोलायचं. हां आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आता तुम्ही म्हणसान त्याला पण दिकी ग, त्याला पण दिकी ग. कसं आहे, त्याला जरा एखादा झटका दाखवून द्या जरा. त्याला माहिती आहे आत्याचं काम ऐकलं तर आत्या आपल्या काय पण देते. माझा कसं आहे, मला थोडीशी मदत करू लागावं जरा, आहे का नाही भावांनो? चला मी आधी ह्या लोकांना भेटाय. बघा तुम्ही लोक सारखीच बोलताय, सुवर्णाका जात नाही का, इकडं जात नाही का, तिकडं जात नाही का, असं तसं. मला वेळच नाही भेटत. मी लई मसाला बनवला, दुनियाचा मसाला बनवून तुम्ही बघितलाय. आता मी पुण्याला चालले उद्या. पुण्याहून लगेच 2 दिवसांनी माघारी येणार, परत मसाला बनवायचा आणि परत मुंबईला जायचं. झालं. आणि मुंबईला जाऊन आपल्याला सगळ्यांचं म्हणजे मसाला द्यायचा, त्यानंतर आपल्या घराचं काम करायचं आहे अजून आपल्याला. बरोबर आहे का? भाडं कधीने आपल्या वरात त्यात ना होते तर बी चांगलं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? आता एक सुट्टी खाली, आता बघू आजभर काय असेल ती खाते. आईच्या पाया पडती. आय मग माझी आई असते तर माझ्या आईने किती मिरच्या निटकून दिल्या असत्या मला, माहिती आहे का? बसून बसून या अंबाबाई महाराजने. चला भावांनो, व्हिडिओ लई मोठा होते. चला आहे बघा, या समया पण मांडल्या होत्या तिला, म्हणजे असले असते तर किती खुश झाले असते का नाही? देवाजवळ लावले असते, आहे का नाही भावांनो? मेरी किस्मत में तू नहीं शायद. काय खायला आहे का बघू आपण जरा. फ्रीजमध्ये काय आहे का खायला? ह्याला केक बनवायचा आहे. ही मुंबईला मी आणलं होतं बघा, ही केक बनवायचा आहे पोरांना मला. आता कसं केकचं सामान नाही आणलं म्हणून मी बनवलंच नाही. खायचं असतं, पोरांनी खाल्लं नाही काय नाही. एकदा लिंबू भरपूर आहेत बाई, आज बाजार पण आहे, जाऊन द्या. चला हे बघा आमच्या सुवर्णाने स्वयंपाक बनवला आहे. काय बनवला काय माहिती? हुलगं बनवलं, हुलगं बघा. कालवण बनवलंय. चहा संपला. चला काहीतरी बनवते थोडंसं मी. आता हे सुकाचा व्हिडिओ स्पेशल बनवू आपण. आता काजलला मी गुलाबाचं फुल देते. काजल शाळेत घालून जाणार गुलाबाचं फुल. हे बघा कसं वाटतंय? आय काय हिरोईन दिसते का काजल तू आज? केस विस तुझी मुकळी किती छान दिसतात ग. हिची केस स्टाईलमध्ये कापू आपण जरा. हिला सुट्ट्या लागल्या का नाही? हिचे केस मस्त पार्लरमध्ये घेऊन जाते हिला मी. आणि हिला माझी हिरोईन बनवते. माझी हिरोईन हिला मस्तपैकी जीन्स पॅन्ट घेते आणि टॉप घेते बघा. असे कोण हिला एकदम मॉडर्न बनवते माझ्या बाईला. वाव किती छान दिसतंय का माझं पिल्लू बघा. अय्या माझी काजू किती वारी दिसते बया. माझी पुलगी आहे काजलला मॅच वाचवली का नाही काजू? हां बघा किती छान अशी केस का असे बघ ना, किती छान दिसते, मॉडर्न दिसते बघ. तिला मस्तपैकी एकदम मी हे करते बघा. तिचे छानचे कपडे घेऊ आपण. तिला सराला घ्यायचा का काय ते अनारकली घ्यायचा काय कसली घ्यायची कपडे तुला? जीन्स टॉप घेऊ त्याला जाऊन घ्या. वाव लय भारी दिसते अशी केस का असे केस. ठीक आहे मग किती छान दिसते. वाव तुला सांगे शॅम्पू माझ्याकडे येऊ सुट्टी राहील ना. माझ्याकडे 1 दिवसासाठी ये. तुला सांगे शॅम्पूने आंघोळ घाल. सुट्टी बरं ठीक आहे. तू सुट्टी द्यायची असते माझ्याकडे 1 दिवस ये. तुला चांगली मॉडर्न बनवते, चांगले कपडे आणायला जाऊ तुला.
पण चांगली गेली बघा. आमच्या काजलला किती भारी. जा जेव जा जा जा. जर आमची सवरने चालली शाळेत, काय ती काजल चालली शाळेत. सगळ्यांनी तुला काय घ्यायचं ग? काय नको हा काय नको. आय काय घेऊ की, काय तर घेऊ की ग बाय. तुझे भाऊ तुझी केस कशी कापायची? कापायला थांब थांब असं थांब 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 थांब. अशी का नाही तुला नाही असं सांग, नाही सांगणार. दिसते 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 दिसते. थांब तुझी केस मॉडेलमध्ये करायचे. थांब दिसते की छान दिसते. अलो थांब थांब थांब. सॉरी 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 सॉरी. द्या. ए थांब 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 मला बघू दे. आया सगळ्यांना बी पैसे देते मी. हा सगळ्याने तुला पण देते पैसे. मी तुला 20 रुपये देणार. हा आता माझ्या 20 रुपये सुट्ट्या आहेत बघा. आमची सलोनी शाळेत चालली. जावा जावा. चला आता आमचं तुम्हाला दाखवायचं. चला जेवाय थोडंसं जेवते का भेंडी. पोरांना सांगा जेवते मी. भेंडी आणि हे खाते. काय म्हणतात त्याला? काय ग बाई ह्याला म्हणतात? हुलगं. हुलगं म्हणतात हुलगं. बघा तू देऊ का डब्याला भेंडी? देऊ का मला भेंडी केली? जेवण आहे मग मी नाही जेवली. आली इकडे जायची. चला जय बाय. चला आता सलून देते पैसे. जाऊन दे तर सलून दर की बाया. तुम्ही माणसानं सलून नाही दिलं बाया. ओमनंच नाही घरी. आता ओमला पण दिलं असतं. ओम कुठे गेला ग? चला भावांनो आहे का? ओम तू दुपारी ये माझ्याकडे. काय काल मला बघून पोहतोय मोर. काय झालं? त्याला 20 रुपये देतात वाटतं. तर नाही राहून दे. मी तुला दिन नंतर राहून दे. तुला सुटणार माझ्या पैसे. मी आता आली इकडं. मला कामं लय आहेत. आता सुखादायका जायचं होतं पण सुखादायचा स्पेशल व्हिडिओ बनवतील. हा व्हिडिओ लय मोठा होतो या. ठीक आहे चला मी अजून दाखवते वातावरण तुम्हाला. पाटील सुकाला द्यायचं जायचं फुल मला. पण आता सुकाच नाही. सकाळचा सुका जावं ते का. पण त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवा म्हणलं. बनव हा पाटील नाही दाखवत बघा. पाटील बघा आमच्या इथं नाही दाखवत बाय. मी दाखवलं का तुम्हाला? हा चला पाटलाच्या घरी जाऊ आपण. पाटलांचा बैल गाडा गाडा बाई इथंच वाजलं तर बारा. पाटील आला जार घ्यायला. आमच्या दाखव की पाण्याचं दाखव. काय? अध्यक्ष दाखव की पाण्याचं. काय फुकाट देतोय का अध्यक्ष दाखवायला? फुकाट देत असत मला दाखवलं असतं. कुठे काय काय काय? हे बघा आमचा दाजी. पण लगीन झालंय दाजीचं. हा माझा काही कामाचा नाही. अजिबात नाही. काय कामच नाही. तुम्ही लगीन झालेल्या 2 पोर आहेत. दाजी तुम्हाला राजीनामा दिलाय बाय. जावा आम्हाला अशी नाही आवडत. काय भाऊ नाही माझा. सुखाचाच भाव आहे. चुलत भाव आहे. हा सुखाचा भाव आहे. चुलत भाव आहे. सुका ही सुका ती पण सुका. दोघांच नाव शेमशेम आहे ना वा. नीताचा भाव आहे माझ्या मा. पाहुणे लय आहेत गावाचा. एक नाही कामाचा. सोनिया मी आली की तुला भेटायला. चला पाटलाचं रान तुम्हाला दाखव. हे बघा हे पाटलाचा ऊस. त्यात आलाय हातभर काँग्रेस. बघा तिकडे आहे पाटलाचा ऊस. आता ऊसात जात नाही का तर आहे ना बिबट्याचं बिहार सुटलं या. कुठं बिबट्यानं धरलं बिरलं तर मोकळ्याच व्हायचं 12 वाजायच्या माझ्याच. त्याच्यामुळे मी काय जात नाही तिकडे पाटलाच्या ऊसात. आणि मी माझ्या घराकडे असते. हे बघा पाटलाची हिर. बघा हे पाटलाचं घर आहे. हे आपलं पाटलाचं हे सगळं आहे. आता सुखादा तिकडे राहतो या. गेली असते सकाळच्या पारी. पण जाऊन दे आता नको जायला. दुसरा व्हिडिओ बनवते त्यासाठी. ठीक आहे. आणि असं काय ना मला इकडे यायला टाईम भेटत नाही काहीच नाही. कारण की मी आहे ना ते बनवते मसाला बिसाला बनवते ना. ते माझ्याकडे वेळ नसतो. त्याच्यामुळे मी आहे ना येत नाही इकडं ह्या साईडला. मला टाईमच नसतो कसलाच. टाईम असला तिकडे यायला काय वाटत नाही एकदम. बरोबर आहे का नाही? बघा बघा इकडं किती हे झाले बघा. हे लावले बघा. तिथं केळीची बाग लावली. तिकडं पण केळीची बाग लावली आहे. आता इथं पाटल्याचा इथं आहे ना ऊस लावून आता पाटील बघा मका बिका लावून काय असेल ती. ठीक आहे चला मग आता तिकडं सुका आहे. सुकाकडे गेली असते पण आता जाऊन दे नंतर जाते मी त्याकडे. ठीक आहे दुपारच्या वेळ जाते किंवा संध्याकाळी जाते. आज बाजार आहे असा बी सुका येणार ह्या साईडला. त्या घरी जाणं पण बरं दिसत नाही. ठीक आहे चला मग भावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अजून रेखा बायका जाऊ. चला आता भावांनो आता सवर्ण पण भेटले मी. सवर्ण पण लय बिजी आहे सध्याला. तिला पण माझे काम भरपूर आहे का. गुरं महिंद्र आहे तिला का. तिच्याकडे बी टाईम नाही. आता तिने मला मिरच्या बिरच्या सगळ्या निटकून लागत असतं. 3-4 गुरं आहेत. हो का इथं गुरं आहेत. इथं गुरं आहेत. इथं गुरं आहेत. हो का हे गुरं हे शेरदा कर्द कोंबड्या कुत्रं माणसं. हो का झाडून बिरून तिला पण मागं पण दुनियाचं काम आहे. कुठं तिला मग सांगू माझं काम करायला. बरोबर आहे का नाही?
कारण मला दुनियाचं काम आहे का तिला बघ सगळं झाडून काढायचं आहे सगळं हे करायचं आहे आणि तुम्ही म्हणताय की सुवर्णा तुमच्याकडे येत नाही का तुम्ही सुवर्णाकडे जात नाही का अरे कोण कोणाकडे टाईम आहे मला मसाल्यामध्ये बनवून मी बिझी आहे ती तिच्या कामामध्ये बिझी आहे कधी कधी यायला चांगलं वाटतं रोज रोज इकडे यायला पण चांगलं नाही वाटत तुम्ही ते पण बोलता की तुम्ही इकडेच राहताय तुम्हाला घर आहे की तुम्ही असं आहे की तुम्ही तसं आहे की ती तिचा परपंचा करते मी माझा परपंचा करते कशाला एकामेकाला तकलीफ आहे का नाही चल सवन जाऊ का चल बाय सवना बाय चला चल काजू बाय बाय चला आता भावानो कारण मागाशी मी आलते ना घरी तेव्हा सवर्ण नव्हती घरी कुठे गेली काय माहिती तर आता दिसली मला चल हिच्याकडे जावं म्हणलं चला मग भावानो चला दाखवते मुलचा परत रेखा बायकडे आली रेखा बाय तिला चल म्हणलं माझ्या घरी बघ म्हणलं मी कसं केलं कसं नाही त्याचा चव घे जरा थोडीशी चल तुझ्याकडं पिरो आलं मी आले 2 मिनिटं पिरो जरा आले तुझ्याकडं लय मोठं मोठं पिरो आहेत बघा रेखाचं हा एखादा खावा म्हणून मगाशी घेता का तर राहिलं बघा पिरू किती आले तर पण कच्चा आहे तो अजून हे खाऊन बघते आता तुम्ही म्हणता धुवून नाही खात पुसून घेते पाऊस पडला होता कच्चाच आहे अजून कच्चा आहे बघ कच्चा आहे कुठे कुठे कसं दे हो का केवढं मोठं मोठं पिरू आहे का पण कच्चा आहे लय निबार झाला ही पिकलं नाही का बाय कांदा बाई बस झालं 2 पिरू बस कच्चा पिकवणं चांगलं लागतं खायला ए ही चैन खोल हो का ही माहिती पुरगी चालेल शाळेत जर सवनी पण चालेल शाळेत ते सलोनी बी चल माझ्या सांग वणीत मी काय गावाची आहे बाई मग कुठले इथले काय मी वणीची तिथं कोण नव्हतं मी रेखात होती आपण तर नाही हात लावत पण सूर्याने दोनदा रुपयेला म्हणते सूर्याने मनाने दोनदा दिलं आपण कधी मी तसला हात लावत नाही काय खातोय का आता पहिलं राहिलंय का नाही पण आपण ए मी उद्या येते घ्यायला अजून काय कुठे लई महागाई माझ्या मैत्रिणी न्यायला पुढे चल की चल मला हिला आंघोळ चल की चल की आंघोळ घातली का नटापटा झालं की येते मी. चल की अगं नटून येते बरं काय तिकडे मला माहित नाही तिकडे मी तर गावात जाते पोस्टवाल्याकडे जाते पोस्टनं पाठवायचं आहे मला मसाला काय तर जाऊ का मशाला करते मशाला घे तुला घ्यायचं असलं तर मग. आई लव यू मैं तेरी रानी राजा तू एवढ्या पुरतं शर्माना छोड़ डाल आजूबाजू मत देख आई लव यू बोल डाल बरं मी काय म्हणते मग मंगळवार आहे उद्या मासला मटणाला दे की एवढा मशाला तुझा बघा लागली फुकट मागाय बरं ये तू ये बरं येते जरा. 10 बायात काढायला उकरून हो हो उकरून काढा म्हणते बघितलं का हा ही मशाला बघाय मशाला ही बघाय अजिबात करत नाही ही अजिबात करत नाही अजिबात अगं बोका रे वडापाव खाला तर 10 वेळा बोलून दाखवते ए बाय बघितलं आणि तो मसाला मागितलेला दिसला मग अगं माझं आहे की द्यायचं काय नाही ही जर वडापाव एका दिवशी मी खाला होता ती पण मला काढून दाखवला मग ही काढते मग मी कशा काढू बाय जाऊन दे शिकवलं ग हा चल म्हणचं येते का हा चल जाऊ का गावाला आहे ना मसाला मला इवरुस दे म्हणून इवरुस दे म्हणून देणे रेखाचं काय नाही जाऊन दे काल लेंदाबाई बी आलती बाई थोडा मसाला दे तुला भारी बनवते मग मला म्हणते तुम्ही मसाला घ्या या ना मला थोडीशी मिरची निटकू लागायला आहे बरोबर आहे का ना चला तुम्हाला पोस्ट ऑफिस दाखवत आमच्या गावात आहे तर तिथं जाऊन विचारते की पोस्टाने मसाला जातोय का नाही म्हणून तरी पटपट आज मी पोस्टाने टाकून देते ज्याचं आहे पोस्टाचं ठीक आहे चला गाव आहे गाव लय मोठं आहे आमचं आता इथं आमच्या गावात पण पोस्ट ऑफिस आहे मलाच माहीत नव्हतं आता मी चालली होती बारामतीला पण काल माझ्या मुलांनी सांगितलं मग मी आपल्या गावात पण आहे पोस्ट ऑफिस लय मोठं आहे तर ठीक आहे तर मी इथून तुम्हाला बघा ज्याचा मसाला कुरिअर करायचा आहे औरंगाबाद जळगाव राजस्थान आणि अजून 1-2 जागाचा आहे कुठला तरी औरंगाबाद सॉरी तर त्यांना सगळ्यांना मी मसाला आता ते पॅकिंगच्या पिशव्या आणते मी मला पॅकिंग इथंच ह्यांच्यासमोर करायचं आहे आणि मग हे लोक पाठवतील तुम्हाला ठीक आहे आता आज पाठवलं किती दिवसात जाणार 3-4 दिवसात मी आज समजा आज पाठवलं तर 4 दिवसात जाणार म्हणजे मी आज तर पाठवणार ना आज मी सगळं ती पिशव्या आणणार पॅकिंग सगळं करणार मला अजून वजन करायचं आहे मला भरपूर आहे तर उद्या मी पाठवणार आणि मग तुम्हाला 4 दिवसानंतर भेटणार ठीक आहे चला मग अजून तुम्हाला मोठे व्हिडिओ दाखवते आता बघा पोस्ट ऑफिस खुललंय लवकर खुलतंय पण ते बंद होतं माझ्या सांग बोलत होता काय बोला हां सचिन काय करू काय चला
चला आता पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आले, या पिशव्या घेतल्यात. आता मला फक्त पॅकिंगच्या पिशव्या मला भेटत नाही आमच्या गावात, पण आता मी तरी काही ना काही ॲडजस्ट करते. आणि हो का आज मी सगळी कामं केली, पण अजून बुकिंग काही झालं नाही. अजून बुकिंग पण व्हायला पाहिजे. पोस्ट ऑफिस 2 वाजे पण चालू आहे, कारण मला उद्या मुंबईला पुण्याला जायचं आहे माल द्यायला. ठीक आहे, तर चला आता आपण बघूया त्या थैल्याचं काही ना काही बंदोबस्त करूया. चला भावानं हा ब्लॉग मी इथं थांबवते. आता मला खूप काम आहे, लाईव्ह यायला पण टाईम नाही, कारण की मला आता पॅकिंग करायचं आहे. माझ्याकडं काटा नाही भेटलं, काहीच नाही. तर काट्यासाठी वन भटाकले काही भेटत नाही, काहीच नाही. पण काटा आपल्याला नवीन घ्यायचा आहे, पण थोडंसं थांबून घ्यायचं आहे, कारण की आपलं सगळं बघायला लागतं आहे मला. बरोबर आहे का नाही? ठीक आहे, चला भावानं बहिणीनं बाय बाय.